आणि आता महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात पाहूया स्पीड न्यूज मध्ये। शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटेंचं अपघाती निधन झालंय। वयाच्या 52व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला। विनायक मेटे आपले एक सहकारी आणि बॉडीगार्ड यांच्या सोबत मुंबईच्या दिशेने येत होते। अपघातानंतर जवळपास 1 तास विनायक मेटेंना मदत मिळाली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। एका ट्रकने कट मारल्याने हा अपघात झाला। यानंतर 100 नंबरवर अनेकदा फोन केला, मदतीसाठी अनेकदा विनवणी केली गेली, मात्र कुणीही गाडी थांबवली नाही अशी माहिती त्यांच्या चालकाने दिलेली आहे। विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात झाला तेव्हा गाडी एकनाथ कदम नावाचा चालक चालवत होता। अपघात कसा झाला, अपघातानंतर नेमकं काय घडलं, मदत किती वेळाने आली या संदर्भात या ड्रायव्हरची चौकशी पोलिसांनी केली आहे। गरज पडल्यास ड्रायव्हरची सखोल चौकशी केली जाणार आहे। विनायक मेटे यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी अंत्यसंस्कार केले जातील। बीडच्या कॅनॉल रोड जवळच्या सिद्धिविनायक पार्क इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। विनायक मेटे यांचा मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघाती मृत्यू झाला। ज्या ठिकाणी अपघात घडला त्या घटनास्थळी फॉरेन्सिकची टीम दाखल झालेली आहे। अपघात नेमका कसा झाला, त्यामागची कारणं नेमकी काय असू शकतात याचा सध्या शोध घेतला जातोय। विनायक मेटे यांच्या निधनाच्या बातमीनं बीड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे। बातमी मिळताच शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले। विनायक मेटेंचे भाऊ रामहरी मेटे हे शिवसंग्राम भवनामध्ये दाखल झालेले होते। विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भावना व्यक्त केलेली आहे। मेटे आपल्यात नाही त्यावर विश्वास बसत नाही, सरकार त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आहे असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाईल अशी माहिती सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। मराठा समाजाच्या हक्कासाठी लढणारा नेता हरपला अशा भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत। समाजकार्यासाठी स्वतःला झोकून देताना मागास भागाचा विकास आणि मराठा समाजाचं कल्याण हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय होते असंही फडणवीस म्हणाले। विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर राजकीय क्षेत्रामध्ये शोककळा पसरलेली आहे। विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुद्धा शोक व्यक्त केलाय। सत्तेत असो वा नसो मेटेंनी मराठा समाजाच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय। माझ्या अतिशय जवळचा सहकारी आणि मराठा समाजासाठी भांडणारा नेता गमावल्याचं अजित पवार म्हणाले। विनायक मेटे यांचं निधन वेदनादायी असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय। मेटे यांच्या निधनाचं वृत्त धक्कादायक आहे। मराठा आरक्षण प्रश्नावर कायम आवाज त्यांनी उठवलेला आहे। मेटेंनी मराठा समाजासाठी उल्लेखनीय काम केलंय। त्यांच्या जाण्यानं मोठी पोकळी निर्माण झाल्याचं शरद पवारांनी म्हटलंय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा विनायक मेटे यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलंय। विनायक मेटे यांचं निधन हे मनाला वेदना देणारं आहे। त्यांचा संघर्ष समाजासाठी असायचाच। त्यांच्या अशा अकाली निधनानं कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाल्याचं म्हणत ठाकरेंनी मेटेंना श्रद्धांजली वाहिली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा मेटेंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलंय। मेटे महाराष्ट्रातले प्रश्न घेऊन दिल्लीत येत असत तेव्हा ते माझी नेहमी भेट घ्यायचे असंही गडकरी म्हणाले। अपघातमुक्त राष्ट्र करणं ही त्यांना खरी श्रद्धांजली असेल असंही गडकरी यांनी सांगितलं। विनायक मेटे यांच्या निधनानं मराठा चळवळीचं मोठं नुकसान झालंय अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शोक व्यक्त केलाय। विनायक मेटे यांचं निधन हे धक्का देणारं आहे। मेटेंच्या आत्म्याला शांती मिळो अशी प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी दिलेली आहे। माझा जवळचा मित्र हरपला, मराठा समाजाचे लढवय्ये नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली आहे। विनायक मेटे यांचा विचारांचा लढा होता। अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्याची त्यांची भूमिका होती। त्यांच्या जाण्यानं मराठा समाजाचं समर्पित नेतृत्व हरपलंय अशा शब्दात राधाकृष्ण विखे पाटील यांनी शोक व्यक्त केलाय। राज्यातलं लढाऊ आणि मराठा समाजासाठी लढणारं तरुण नेतृत्व हरपल्याची भावना माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी व्यक्त केली आहे। या दुःखद प्रसंगी मेटे कुटुंबाच्या दुःखामध्ये आपण सहभागी असल्याची भावना सुद्धा वळसे पाटील यांनी व्यक्त केली आहे।
मेटे हे मराठा समाजाच्या प्रश्नावर झगडणारं खंबीर नेतृत्व होतं. त्यांच्या मृत्यूनं मराठा समाजानं संघर्षशील नेतृत्व गमावलंय अशी प्रतिक्रिया बबनराव लोणीकर यांनी दिलेली आहे. मराठा आरक्षण, अरबी समुद्रातलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक यासाठी विनायक मेटेंनी दिलेलं योगदान कोणीही विसरू शकत नाही. मराठा समाजाचा नेता हरपल्यानं मोठी पोकळी निर्माण झाली अशा शब्दात भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मेटेंना श्रद्धांजली वाहिली आहे. विनायक मेटे मराठा समाजाच्या प्रश्नासाठी स्वतःला वाहून घेतलेलं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या निधनानं चळवळीतला एक कार्यकर्ता महाराष्ट्रानं गमावलाय अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. मेटेंना त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. मराठा समाजाच्या उन्नतीसाठी सातत्यानं सहभागी आवाज उठवणारे विनायक मेटे आपल्यात नाही, त्याचं दुःख आहे. मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल, मराठा तरुणींना रोजगार मिळेल तेव्हा त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं नितेश राणे यांनी म्हटलंय. विनायक मेटे यांच्या निधनानं एक लढवय्या नेता हरपला अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी दिलेली आहे. विनायक मेटे यांच्या निधनानं मराठा समाजाचं भरून न येणारं नुकसान झालंय. मराठा आरक्षणाचा लढा सुरूच ठेवू हीच विनायक मेटेंना खरी श्रद्धांजली असेल अशा शब्दात मंत्री तानाजी सावंत यांनी विनायक मेटे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानं महाराष्ट्रातील शेतकरी, मराठा समाज तसंच शिवसंग्राम या संघटनेचं खूप मोठं नुकसान झालं आहे. अशा या जनसामान्यांच्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अशा शब्दात रामदास तडस यांनी विनायक मेटेंना श्रद्धांजली वाहिली आहे. विनायक मेटेंच्या निधनानं मराठा चळवळीला मोठा धक्का बसलाय अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेली आहे. बीड जिल्ह्याच्या वाट्याला आलेली ही दुसरी दुर्दैवी घटना आहे. या अगोदर मुंडे साहेबांचा असाच अपघाती मृत्यू झाला. मराठ्यांच्या आरक्षणासाठी मेटेंनी आपलं आयुष्य खर्च केलं, मात्र त्यांचं ध्येय सफल होऊ शकलं नाही अशी खंत माजी मंत्री सुरेश धस यांनी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडी सरकारनं 2 वर्षांपूर्वी विधान परिषदेसाठी 12 सदस्यांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवलेली होती. मात्र राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकार पडलं तरी ती नावं मंजूर केलेली नाहीत. आता राज्यात नव्यानं आलेल्या शिंदे फडणवीस सरकारनं ही यादी परत मागून घेण्याचा निर्णय घेतला आणि त्याऐवजी राज्यपालांकडे आता 12 सदस्यांची नव्यानं यादी पाठवली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर मंत्री नाही असं म्हणण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना नाही असं विधान गिरीश महाजन यांनी केलेलं आहे. उद्धवजी एक दिवसही मुंबई बाहेरच नाही तर घराबाहेरही पडलेले नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या बांधावर मंत्री नाहीत या त्यांच्या वक्तव्यावर आश्चर्य वाटतं असा टोला महाजन यांनी लगावलाय. पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्टपासून सुरू होत आहे आणि त्यामुळे अधिवेशनाच्या पूर्वीच मंत्रिमंडळाचं खातेवाटप होईल अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिलेली आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गुलाबराव पाटील हे जळगावमध्ये आलेले होते. यावेळेला कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी विरोधकांना थेट इशारा दिलाय. कोणतंही खातं मिळालं तरी काम करण्याची धमक असली पाहिजे असं म्हणत त्यांनी खाते वाटपाबाबत भाष्य केलंय. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गुलाबराव पाटील जळगावात आले असता त्यांनी महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन केलेलं होतं. त्यानंतर शिवसैनिकांनी महापुरुषांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून शुद्धीकरण केलंय. प्रसिद्ध शेअर बाजार उद्योजक राकेश झुंझुनवाला यांचं आज सकाळी अकाली निधन झालं. ते 62 वर्षांचे होते. त्यांची तब्येत बिघडल्यानंतर झुंझुनवाला यांना तातडीनं ब्रिज कँडी रुग्णालयात आणण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आलेलं आहे. राकेश झुंझुनवाला हे अनेक व्याधींनी ग्रस्त होते. भंडाऱ्यामध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान खात्यानं भंडारा जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केलाय. या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहतायत. शेतकऱ्यावर पुन्हा एकदा आसमानी संकट ओढावण्याची शक्यता आहे. भंडाऱ्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि या पुराचा फटका शेतकऱ्यांसह मूर्तिकारांना सुद्धा बसतोय. कृष्ण जन्माष्टमीसाठी तयार केलेली मडकी आणि गणेशोत्सवासाठी तयार केलेल्या मूर्ती पुराच्या पाण्यात विरघळलेल्या आहेत. त्यामुळे कुंभार आणि मूर्तिकारांचं मोठं नुकसान झालंय.
गोंदियामध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे गोंदिया जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आलेला होता। शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा आसमानी संकट ओढावण्याची शक्यता आहे। धुळ्यातल्या नकाने परिसरात असलेल्या केंद्रीय नवोदय विद्यालयाला जोडणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झालेली आहे। वारंवार तक्रार करून सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे। आंदोलनाची दखल न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला गेला आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी झालेली आहे। खंडाळा घाटादरम्यान पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या मार्गिकेवर वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालंय। सलग सुट्ट्या असल्यानं एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं दिसतंय। कोकणातले समुद्र किनारे नव्या पर्यटन हंगामासाठी सज्ज झालेत। सलग लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची पावलं कोकणातल्या समुद्र किनाऱ्यांकडे वळलेली आहेत, त्यामुळे पर्यटन व्यवसायाला उभारी मिळण्याची शक्यता आहे। कोल्हापुरात 24 जणांनी बालिंगा पूल ते शिवाजी पूल असं 22 किलोमीटरचं अंतर 2 तास 15 मिनिटात पोहत पार केलंय। पंचगंगा विहार मंडळाचे अध्यक्ष प्रशांत कदम यांच्या नेतृत्वाखाली 22 जणांनी ही कामगिरी केलेली आहे। स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्यानं ही कामगिरी करण्यात आलेली आहे। बुलडाणा जिल्ह्यामध्ये आढळलेल्या पहिल्या स्वाईन फ्लू रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। जिल्हा रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलेलं होतं। या रुग्णाच्या मृत्यूनं जिल्ह्याभरामध्ये खळबळ माजलेली आहे। भिवंडीतल्या अंबाडी शिरसाट रस्त्यावर भीषण अपघात झाला। एका डंपरनं दुचाकीला धडक दिल्यानं हा अपघात घडला। या अपघातात दुचाकीस्वार जखमी झालेला आहे। बीडच्या पाटोदा मांजरसुभा रस्त्यावर बामदळे वस्ती इथं स्विफ्ट डिझायर कार आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला। या अपघातात 6 जणांचा मृत्यू झालाय। टेम्पोच्या खाली कार घुसल्यानं कार बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागलेली आहे। पुण्यातनं नातेवाईकाच्या लग्नासाठी केज तालुक्यातल्या जीवाची वाडी इथं जात असताना हा अपघात घडला। रत्नागिरी जिल्ह्यातल्या लाटवण इथं 2 खासगी वाहनांचा समोरासमोर अपघात घडला। या अपघातामध्ये खासगी बसमधल्या 33 प्रवाशांना किरकोळ जखमा झालेल्या आहेत। सुदैवाची बाब म्हणजे कोणतीही जीवितहानी झालेली नाही। या अपघातामुळे इथली वाहतूक 2 तासांपासून खोळंबलेली होती। जुन्या वैमनस्यातनं अकोल्यातल्या न्यू तापडिया भागात एका 35 वर्षीय युवकाची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे। 4 ते 5 हल्लेखोरांनी ही हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलेला आहे। मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या मॅरेथॉनला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी झेंडा दाखवत शुभारंभ केला। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मॅरेथॉन हे मुंबईतल्या शिवाजी पार्क मधल्या या भागामध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं। मुंबईतल्या मरीन ड्राईव्हवर पोलिसांच्या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या रॅलीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झेंडा दाखवत रॅलीचा शुभारंभ केला। यावेळेला अभिनेता अक्षय कुमारची देखील उपस्थिती होती। मुंबईच्या कांदिवली इथल्या पोलीस ठाण्याच्या वतीनं तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं तिरंगा यात्रा काढण्यात आली। यावेळेला खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार योगेश सागर उपस्थित होते। देशभरामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होतो आहे, त्याचा उत्साह पाहायला मिळतोय। वसई विरारच्या पालिका कार्यालयाला रोषणाई करण्यात आलेली आहे, तर पालिकेनं एक गीत सुद्धा चित्रित केलेलं आहे। मालेगावमधल्या ऐतिहासिक गाळणे किल्ल्यावर मंत्री दादा भुसे यांनी पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक यांच्यासोबत हेरिटेज वॉक करत तिरंगा फडकवला। यावेळेला भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणांनी किल्ला परिसर दुमदुमून गेलेला होता। मनमाडमध्ये हिंदू, मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चन आदी धर्मगुरूंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय एकात्मता पदयात्रा काढत आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात आला। हातात मशाल ज्योत आणि तिरंगा घेत ही पदयात्रा काढली गेली। लक्षवेधी ठरलेल्या या पदयात्रेमध्ये राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सगळ्याच जाती धर्माचे नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झालेले होते। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं गोसेखुर्द धरणाच्या एकूण 33 दरवाजांवर तिरंग्याची आकर्षक रोषणाई करण्यात आलेली आहे। ही रोषणाई पाहण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देत आहेत।
पाकिस्तानच्या जवानांनी भारतीय सीमा दलाच्या जवानांना मिठाईचं वाटप केलंय। पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अटारी वाघा बॉर्डरवर मिठाई वाटप करत शुभेच्छा दिल्या गेल्या। जम्मू काश्मीरमध्ये जगातील सर्वात उंच रेल्वे पूल चिनाब पूल याचं काम आता अंतिम टप्प्यात आहे। चिनाब पुलाच्या गोल्डन जॉईंटचं 13 ऑगस्टला उद्घाटन करण्यात आलेलं आहे। जम्मू काश्मीरमधील चिनाब ब्रिज जगातील सर्वात उंच सिंगल आर्च रेल्वे ब्रिज ठरणार आहे। त्यामुळे भारताच्या इतिहासामध्ये आणखी एक सुवर्णपान लिहिलं जाणार आहे। ही भारतासाठी मोठी अभिमानास्पद बाब ठरणार आहे आणि या पुलामुळे भारताचा इतर भाग श्रीनगरशी जोडला जाणार आहे। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि त्याचा जल्लोष संपूर्ण भारतभर सध्या सुरू आहे। यातच राम जन्मभूमी मंदिर परिसरात देखील हर घर तिरंगा मोहीम साजरी करण्यात येते आहे। श्रीनगरमध्ये बीएसएफनं आझादी का अमृत महोत्सव याच्या निमित्तानं तिरंगा रॅलीचं आयोजन केलं। या रॅलीचं नेतृत्व मनोज सिन्हा यांनी केलं। हातात तिरंगा घेत त्यांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला। मुसळधार पावसामुळे यमुना नदी ओसंडून वाहतीये। नदीचं पाणी सखल भागांमध्ये साचलेलं आहे। त्यामुळे अनेक नागरिकांची घरं पाण्याखाली गेली आहेत। नागरिकांना अक्षरशः फुटपाथवर राहण्याची वेळ आलेली आहे। मयूर विहार फेज 1 आणि अक्षरधाम मंदिराजवळच्या सखल भागात यमुना नदीचं पाणी मोठ्या प्रमाणावर साचलेलं आहे। स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत।